हे दृश्य आहे धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण गावाजवळील शिराढोण पिंपरी मुख्य रस्त्यालगतच्या गायरान परिसरातील। येथे शिराढोण ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधीने व्यापला असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कचऱ्यामध्ये गावातील मांस विक्रेत्याकडून उरलेले मांस, कोंबड्यांची पिसे, प्राण्यांचे जैविक कचरा आणि इतर सडलेले टाकाऊ पदार्थही खुलेआम फेकले जात असल्याचे ग्रामस्थ नागरिक सांगत आहेत। शिराढोण गावच्या परिसरामध्ये आहे आणि आपण जर मी जिथे उभा आहे तो शिराढोण ते मुरुड जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सगळीकडे कचऱ्याचंच ढिगारी लागलेली पाहायला मिळतात। सगळं डंपिंग ग्राउंड झालेलं पाहायला मिळतंय। इथे कचरा टाकला जातो, पुन्हा कोंबड्याची पकं वगैरे टाकली जातात इथं। त्यामुळे कुत्रे वगैरे इथं माजलेली कुत्रे संध्याकाळी 6च्या नंतर 5-50 कुत्री जमा होतात। इथून जाणाऱ्या लेडीज असतील, मनुष्य असतील, वाहनाला अडचण आहे इथं। ॲक्सिडेंट भरपूर व्हायला लागले आहे इथं। सध्याची परिस्थिती अशी आहे, ह्या गाणीमुळे इथले कुत्रे भटकत फिरतात, इथं शेतातील जनावरांसाठी चावतात, त्यांना ओढतोड करतात, भरपूर त्रास आहे। याआधी पण प्रशासनाकडे इथले व्हिडिओ भरपूर वेळेस गेलेले आहेत, पण याच्यावर काही कुणी दखल घेतलेली नाही किंवा काही झालेलं नाही। या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे माशा, डास आणि भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी रोज तब्बल 40 ते 50 भटकी कुत्री जमा होतात। रस्त्यावर अचानक कुत्र्यांचे कळप धावत आल्याने अनेक वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागला आहे। मात्र प्रश्न आहे, आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार? गावातले चिकन दुकानचे जेवढे घाण आहे, चिकनचे पाय मुंड्या सगळे इथं टाकल्यामुळे सगळे कुत्रे त्याला आकर्षित होतं वासामुळं। आणि सगळे कुत्रे 5-50-100 कुत्रे रोडवर असतात। मग महिला कुठे चालले तर त्यांना वचकरे धरणे किंवा त्यांना भिवूनच महिलाकडे येत नाहीत आणि आले तरी ती नाकाला बांधून येतात, कारण इतकी त्याचा दुर्गंध सुटलेला आहे। त्यासाठी ग्रामपंचायतीनं कुठेतरी जागा डम्पिंगसाठी देण्यात यावी, तिथं सगळा कचरा द्यायल्यानंतर रोड घाण होणार नाही। ग्रामपंचायतला अशी विनंती आहे की थोडं त्यांनी याच्यावर लक्ष घालावं आणि पूर्वी पण आम्ही खूप वेळेस सांगितलंय, पण सांगून नाही, आता थोडंसं जातीने लक्ष घालून ते याची विल्हेवाट लावावी एवढंच। गायरान ही सार्वजनिक मालमत्ता आहे, मग तिचे कचरा कुंडीत रूपांतर करण्याचा अधिकार नेमका दिला कुणी? पर्यावरणाचे नियम, सार्वजनिक आरोग्याचे निकष आणि स्वच्छतेची जबाबदारी हे सगळे कागदावरच आहेत का? ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे, या ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा तातडीने हटवावा, त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी आणि या प्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधितावर कठोर कारवाई करावी। कारण आज ही केवळ दुर्गंधीची समस्या नव्हे, तर हा प्रश्न आहे जनतेच्या आरोग्याचा, पर्यावरणाच्या संरक्षणाचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचाही। नमस्ते धाराशिव लाईव्ह, शिराढोण, कळंब।